चलो स्टार्ट करूया. आजच्या लेक्चर मध्ये मोस्टली 24 मध्ये जे काही क्वेश्चन आले ते आपल्याला सॉल्व करायचे लाईन प्लेनच्या अकॉर्डिंग. क्वेश्चन नोट करा. क्वेश्चन है the equation of line passing through points -1, 3, -2 and perpendicular to these two lines. Equation of line passing through this one. बेसिक कॉन्सेप्ट आहे. इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला फाइंड करायचं आहे जी एका पॉइंट मधनं पास होतीये आणि या टू लाइन्सला परपेंडिक्युलर आहे. L1 L2 ला परपेंडिक्युलर आहे आपली लाईन L आणि पासिंग पॉइंट दिलेला आहे. पासिंग पॉइंट है -1, 3, -2. सो इक्वेशन जर नोट करायचं म्हटलं इक्वेशन ऑफ लाईन कार्टिशियन फॉर्म दिसतोय जो असला पाहिजे x - x1. x1 म्हणजे त्या ठिकाणी 1 डिवाइड बाय a. y - y1 इज अ 3 डिवाइड बाय b. z - z1 z1 -2 म्हणजे a + 2 डिवाइड बाय सी. फक्त एबीसी अननोन आहे. एबीसी फाइंड करण्यासाठी ह्या टू लाईनचे जे डायरेक्शन रेशोज आहेत त्याच्यानुसार आपण सॉल्व करणार. म्हणजे आपल्याला जो बी फाइंड करायचा असेल B1 क्रॉस B2 असला पाहिजे. लाईन 1 चा डायरेक्शन रेशो त्याच्या बेसवर आपल्याला बी फाइंड करता येईल. नाव लाईनचं नेचर पाहून घ्यायचं जरा व्यवस्थित त्याच्यानंतर सॉल्व करायचं. ठीक आहे बरोबर आहे. -3, 2, 5 तो वेक्टर बी आपल्याला भेटून जाईल. -10 - 6 -j 5 - 9 म्हणजे +9. ठीक आहे. हा वेक्टर आपल्याला भेटतोय केलास तुम्ही डायरेक्शन रेशो भेटणार. तो डायरेक्शन रेशो झाले ABC 4 - 14 8. याला जवळ काय नोट करता येईल 2 - 7 ठीक आहे. 2 - 7 4 2 - 7 4 आणि 1 - 3 2. ऑप्शन डी. ठीक आहे याच्यात काय घेईल -2. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यात सर्व काही मिक्स आहे लाईन पण प्लेन पण. The equation of plane passing through midpoint of a line segments
of a joint P and Q and perpendicular to it. The equation of plane आपल्याला फाइंड करायचं आहे. Passing through midpoint of the line segment joining the points. या PQ च्या midpoint मधनं तो पास झाला, म्हणजे midpoint आपल्याला passing point of plane भेटला आहे and perpendicular to it, आणि त्याला perpendicular पण आहे, म्हणजे तो नॉर्मल पण झाला. सो आता पहिले midpoint च्या नुसार आपण हा एम फाइंड करू शकतो. हे काय midpoint आहे, midpoint. तो मिड पॉइंट जर फाइंड करायचे म्हटले तर बेसिक मिड पॉइंटचा फॉर्म्युला 3 + 1 केला 4, 4 डिवाइड बाय 2 केला तर 2, पहिला नंबर 2 आहे. 6 डिवाइड बाय 2 केला तर 3, 3 + 5 केला तर 8 म्हणजे 4. सो मिड पॉइंट भेटले, म्हणजे प्लेन कशातनं पास झालं ते आपल्याला भेटलं. पण प्लेनचं इक्वेशन असं असणार x dy cz = d. जर मला पासिंग पॉइंट माहिती आता x y z, जर a b c भेटले तर d भेटून जाईल. मग आन्सर नोट करताना फक्त a b c च्या जागी नंबर नोट करायचे राहतात. आता a b c कसे भेटणार? a b c म्हणजे काय, डायरेक्शन रेशो ऑफ नॉर्मल असतात. ओके, नॉर्मलची जी लाईन असते ती प्लेनला परपेंडिक्युलर असते, आणि त्यांनी काय सांगितलं का, हा pq जो आहे अँड परपेंडिक्युलर टू इट, म्हणजे त्याला परपेंडिक्युलर पण आहे, म्हणजे मला डायरेक्शन रेशो पण भेटून जातो. So direction ratio if line passing through 2 points. Normal ची डायरेक्शन रेशो आपल्याला भेटते आहे x2 - x1, y2 - y1, z2 - z1. Now 3 - 1 केला 2, 4 - 2 केला 2, 3 - 5 केला -2. सो याला तुम्ही प्लस, आता प्लस प्लस मायनस आहे तर याला तुम्ही मायनस मायनस प्लस पण नोट करू शकता. ठीक आहे, किंवा अजून याला भरपूर ऑप्शन आहे. आता ऑप्शनच्या नुसार जर पाहिलं, ठीक आहे, आपण ऍज इट इज राहू दिलं चालेल, किंवा मी याला आपण असंही नोट करू शकतो 1 1 -1, कारण की ऑप्शन मध्ये तसंच दिसतं. ठीक आहे, सो डायरेक्शन रेशो झाले ABC 2 2 -2, और नोट करा 1 1 -1. डायरेक्शन रेशो साठी कुठल्याही नंबरने मल्टिप्लाय डिवाइड करता येतं. नाव पासिंग पॉइंट माहिती आहे, डायरेक्शन रेशो माहिती आहे, तर डी फाइंड करूया. ओके, हे फॉर डी साठी चाललंय, किंवा इक्वेशन ऑफ प्लेन हेच आहे. इक्वेशन ऑफ प्लेन. नाव पास झालेला प्लेन 2 3 4, a ची व्हॅल्यू 1 घ्यायची, x ची व्हॅल्यू 2, b ची व्हॅल्यू 1 आहे, x ची व्हॅल्यू 3, c इज अ -1, multiplied by z is a 4 is equal to b. So 2 + 3 - 4 is equal to d. So d ची व्हॅल्यू काय भेटते आपल्याला 1. Therefore इक्वेशन ऑफ प्लेन असलं पाहिजे. इक्वेशन ऑफ प्लेन ax म्हणजेच 1x प्लस by ओनली y, z c ची व्हॅल्यू -7 म्हणून -z इज इक्वल टू 1. 1 या साईडला यूज केला तर मायनस. ऑप्शन
नेक्स्ट वन, नेक्स्ट क्वेश्चन है the equation of line passing through या पॉइंट मधनं पास झाली and perpendicular to this one लाईनचं इक्वेशन विचारलंय. So r bar is equal to a bar plus lambda b bar हे इक्वेशन असलं पाहिजे. फक्त आता हे आपलं आन्सर आहे, याच्यात पासिंग पॉइंट माहित आहे, पण जी लाईन आहे ती 2 वेक्टरला परपेंडिक्युलर आहे. सो आपल्या लाईन मध्ये बी फाइंड करायचा असेल, या लाईनचा जर बी फाइंड करायचा आहे तर हा B1 B2 आहे. So B is equal to B1 cross B2 असणार. So B is equal to क्रॉस प्रोडक्ट म्हटलं तर वेक्टर टर्म जी IJK च्या फॉर्मॅट मध्ये येते. B1 B2 घ्यायचं आहे या 2 वेक्टरच्या नुसार 2 1 -1 1 3 2. आम्ही तुम्हाला लास्ट याच्यात पण सांगितलं होतं, फक्त असं स्ट्रक्चर दिलेलं असेल हे लाईनचं, सो हे पासिंग पॉइंट इंडिकेट करतात की डायरेक्शन रेशो, हे विचारतात डायरेक्शन रेशो कधी, कारण की लाईन पासिंग आहे. हे जर पाहिलं तर ही लाईन पासिंग थ्रू ओरिजिन आहे, जी दिलेली नाही ओरिजिन, पण त्याचे डायरेक्शन रेशो कधीच 0 नसणार. ठीक आहे. नाव B bar is equal to I 2 minus plus J cap 4 plus 1 K cap 6 minus. पर डायरेक्शन रेशो आले 5 5 5 minus 5 1 ते लावून घ्या. डायरेक्शन रेशोज आहे 5 -5 आणि 5. याला और काय नोट करता येईल 1 -1. ठीक आहे. सो आन्सर इक्वेशन ऑफ लाईन आपल्याला विचारलं. Therefore equation of line R bar is equal to A bar passing point 1 2 3, so I plus 2J plus 3K lambda next one. पुढचा क्वेश्चन घ्या. मिरर इमेजच्या अकॉर्डिंग एक कॉन्सेप्ट आहे,
त्या अकॉर्डिंग आपण अनालिसिस करूया. इम्पॉर्टंट टर्म आहे, यासारखे बरेच क्वेश्चन आता विचारले जातात. जेईच्या अकॉर्डिंग पण हा क्वेश्चन आहे दिलेला. ठीक आहे, लक्ष द्या. द मिरर इमेज ऑफ पॉइंट पी गिवन आहे 2 4 -1 इन अ प्लेन. प्लेनच्या रिस्पेक्ट मध्ये मिरर इमेज आपल्याला फाइंड करायची. पुढे जाऊन लाईन पण असू शकते. इज एबीसी मिरर इमेज दिलेली काय आहे, या पॉइंटची मिरर इमेज काय आहे, एबीसी. म्हणजे तुम्ही विचार करा, मी आता दाखवताना असं समजून घ्या हा मिररचं स्ट्रक्चर आहे. मिरर इमेज म्हटलं तर याच्या जागी लाईन प्लेन घेता येतं, ठीक आहे. पण मिररच्या लॉजिकच्या अकॉर्डिंग ते चालणार आहे. सो याची मिरर इमेज या ठिकाणी मी घेतली. मला हे सांगा, याच्यामध्ये हा प्लेन आहे, हे जे डिस्टन्स असेल प्लेन पासनं तर या पॉइंटचं समजून घ्या, हे फॉर एक्झाम्पल n युनिट आहे, तर हे पण किती असेल, म्हणजे याचं मीनिंग काय झालं, हा त्याचा मिड पॉइंट बनतो. सो मिड पॉइंटची कन्सेप्ट आहे यामध्ये. सेकंड थिंग, हे डिस्टन्स ज्यावेळेस तुम्ही मेजर करताय तर थोडंफार मी क्रॉस घेतलं चालेल का, म्हणजे जर असं घेतलं चालेल का, हे असं येईल का, नाही येणार. म्हणजे सेकंड थिंग, या प्लेनला ह्या ज्या लाईन्स आहेत त्या नॉर्मल पण ऍक्ट करतात, ठीक आहे. नाव हा जो पॉइंट बनतोय तो बनतोय मिड पॉइंट. मिड पॉइंट प्लेनचं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला, x - y प्लस 2z -2 = 0, ठीक आहे. देन आपल्याला a + b + c विचारलं, म्हणजे या तिघांची ऍडिशन विचारली. जोपर्यंत तुम्हाला abc माहित नाही, जर समजून घ्या त्यांनी कोऑर्डिनेट विचारले असते पहा, याच्यात एक शॉर्ट ट्रिक आहे. जर समजून घ्या abc ची व्हॅल्यू 1 3 4 अशी काहीतरी विचारली असती, म्हणजे कोऑर्डिनेट विचारले असते, तर याला मेजर करण्याचा अगदी एक सिंपल फॉर्म्युला आहे. आपण काय केलं असतं, हे डिस्टन्स मेजर केलं असतं. डिस्टन्सचा असा फॉर्म्युला आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिला होता. इथे इक्वेशन असतं लाईनचं, ax + by + cz - d डिवाइड मध्ये a² + b², म्हणजे आता a b c कोण असते, हे आणि पासिंग पॉइंट. जर डिस्टन्स कुठनं मेजर करायचं आहे, सो हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स काय राहिलं असतं, सेम. जर हे पॉइंट ऑप्शन मध्ये राहिले असते तर आपण ऑप्शनने चेक केलं असतं, म्हणजे पुढचा क्वेश्चन तसा असणार आहे. पण आता याच्यामध्ये आपल्याला जनरल असं ऍक्च्युअली ऍडिशन दिलेली, रिझल्टची ऍडिशन आहे एबीसी ची, त्याच्यामुळे आपल्याला हे यूज नाही करता येणार, ठीक आहे. नाव आता हे क्लिअर झालं की हा त्याचा मिड पॉइंट आहे आणि प्लेन त्याच्यामधनं पास झालेला आहे. प्लेन त्याच्यातनंच पास झालाय ना, ठीक आहे. आता ऑब्झर्वेशन करा, मिड पॉइंटच्या नुसार म्हणजे फायनल आन्सर जे ते आपल्याला असं भेटेल. मिड पॉइंटचा फॉर्म्युला यूज केला तर 2 + a डिवाइड बाय 2 = मिड पॉइंट. जर माहित असेल समजून घ्या, हा मिड पॉइंट फॉर एक्झाम्पल तुम्हाला भेटला 3 4 5, तर इथे काय नोट करणार 3, मला हे भेटून जाईल, ठीक आहे. ही त्याची कॉन्सेप्ट असणार आहे. मग आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं मिड पॉइंट फाइंड करायचं. मिड पॉइंट आला तर आपल्याला आन्सर भेटून जाईल. तो मिड पॉइंट फाइंड करण्यासाठी हे प्लेनचं इक्वेशन आहे. मिड पॉइंट म्हणजेच प्लेन त्याच्यातनं पास झालाय आणि हा प्लेनचा कोण आहे, नॉर्मल आहे. तुम्ही विचार करा, आता प्लेनचा नॉर्मल आहे. नॉर्मल म्हणजे एक लाईन असते.
सो मी या लाईनचं इक्वेशन नोट करू शकतो. ही लाईनचा पासिंग पॉइंट माहिती आहे आणि तिचे डायरेक्शन रेशो माहिती आहे. प्लेनचे डायरेक्शन रेशो आणि नॉर्मलचे डायरेक्शन रेशो काय असणार आहे? सेम, कारण की हा नॉर्मल म्हणजे लाईनच आहे ना. तर मी याच्या बेसवर या लाईनचं इक्वेशन बनवतोय. ही जी लाईन आहे त्या प्लेनच्या नुसार नॉर्मल पण आहे, ज्याच्या डायरेक्शन रेशो काय दिसतात? 1 -1 2. सो आता इक्वेशन बनवायची म्हटली तर x - x1 लाईन पूर्ण पास झाली आहे 2 डिवाइड बाय डायरेक्शन रेशो 1 y - y1 म्हणजे काय 4 डिवाइड बाय -1 z - z1 काय मायनस म्हणजे काय आला +1 डिवाइड बाय 2. हे झालं लाईनचं इक्वेशन. ही लाईन पाय ऍक्च्युअली आपण लाईन ड्रॉ केलेली, याच्यात आधी तर पॉइंट दिलेले होते. एक लाईन पण आपल्याला समजतंय की ह्या प्लेनवर किंवा ह्या मिररवर ती परपेंडिक्युलरच असली पाहिजे, तरच तर मिरर इमेज बनेल. मिरर इमेज तशीच बनते. ओके. सेकंड थिंग, याचं डिस्टन्स सेम आहे म्हणून हा मिड पॉइंट आहे. मग आता आपल्याला याच्यावर समजून घ्या, ह्या लाईनला मी अल्फा कन्सिडर केला तर हा जो पॉइंट आहे हा पण या लाईनवरच लाईज करणार आहे ना. ही टोटल लाईन आहे, हा पॉइंट याच्यावर पण लाईज करतोय. म्हणजे हा जो एक्स वाय झेड आहे जो आपण फाइंड करतोय त्याला मी आता असं नोट करू शकतो, x = y = आणि z = ठीक आहे. आपण जे आधीच्या कॉन्सेप्ट यूज केला त्याच कॉन्सेप्ट. सांगा x = लॅम्बडा प्लस 2 हा काय असेल मायनस लॅम्बडा प्लस 4 आणि 2 लॅम्बडा मायनस 4. हे एक्स वाय झेड म्हणजे हेच येते. ह्या एक्स वाय झेड मधनं ह्या पॉइंट मधनं प्लेन पण पास झालाय, या लाईन पण पास झालेली आहे. ओके, लक्षात राहू द्या. आणि आपल्याला ही टर्म माहिती आहे. नाव प्लेन जर याच्यातनं पास झालेला आहे या पॉइंट मधनं, तर हा जो पॉइंट आहे एक्स म्हणजे हा पॉइंट आहे, तो जर मी याच्यामध्ये प्लेस करू शकतो कारण की प्लेन त्याच्यातनं पास झालेला आहे. सो मला कोण भेटेल? लॅम्बडा. लॅम्बडा भेटला तर एक्स वाय झेड भेटतील. मग आपण यूज करू मिड पॉइंट फॉर्म्युला. मग आन्सर येईल. करा आता. Since plane passing through, याला m नोट करा, पॉइंट m चे कोऑर्डिनेट आहे, दॅट इज मिड पॉइंट. पासिंग थ्रू पॉइंट m. सो आपण जे x y z आहे ते आपण इक्वेशन मध्ये प्लेस करतोय. x minus y plus 2z minus 2 is equal to 0. x ची व्हॅल्यू आहे लॅम्बडा प्लस 1 मायनस y मायनस लॅम्बडा प्लस 4 लॅम्बडा प्लस 2 येतो अँड प्लस 2z z आहे 2 लॅम्बडा मायनस 1 मायनस 2 ऑलरेडी त्यात आहे इज इक्वल टू 0. याच्यात आपल्याला लॅम्बडा फाइंड करणं हा पर्पज आहे. सो लॅम्बडा प्लस 2 मायनस मायनस प्लस लॅम्बडा मायनस 4 प्लस 4 लॅम्बडा मायनस 2 इज इक्वल टू 0. So 6 lambda is equal to minus 4 minus 8 minus 6 is equal to 0. So lambda ची व्हॅल्यू भेटते 1. लॅम्बडा 1 भेटला तर मिड पॉइंट जे ते आपल्याला भेटून जाईल. Therefore mid points are आता मिड पॉइंट आपल्याला भेटतात एक्स वाय झेड. जर लॅम्बडाची व्हॅल्यू 1 घेतली तर 1 प्लस 2 केला तर 3 मायनस 1 म्हणजे आपण 3 अँड
1. सो 3 3 1 हे आपले मिड पॉइंट्स आले. नाउ सिन्स M is midpoint of segment P dash. तो मिड पॉइंटचा फॉर्म्युला यूज करून आता आन्सर भेटणार आहे. मिड पॉइंटचा फॉर्म्युला आहे 2 + a बाय 2 इज इक्वल टू, एक आंसर आहे 3. दूसरा है 4 + b डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 3. आणि लास्ट पॅरामीटर -1 + c डिवाइड बाय 2 इज इक्वल टू मिड पॉइंट z आला है 1. Now 2 + a is equal to 6, so a is equal to 4 vector. 4 + b is equal to 6, so b is equal to 2 vector. Now -1 + c is equal to 2, so c is equal to 3. So 5 + 4 केला तर 9. तिघांची ॲडिशन विचारली. ठीक आहे, इम्पॉर्टंट करा त्याला. नेक्स्ट, सो हे मिरर इमेजचे अजून काही क्वेश्चन आहे, त्याच्या अकॉर्डिंग आपण अनालिसिस करूया. एक ऑब्झर्वेशन करा, जर हे पॉइंट 4 2 3 हे ऑप्शन मध्ये राहिले असते, आपण ही प्रोसेस न करता काय केलं असतं, सिंपल डिस्टन्स मेजर केलं असतं. याचं डिस्टन्स इज इक्वल टू हे डिस्टन्स. डिवाइड मध्ये जो असतो √a² + b² + c², दोघांचा सेमच येईल ना, म्हणजेच तो तर कॅन्सल होऊन जाईल बोथ साइड. फक्त न्यूमरेटर चेक करावं लागणार आहे, ऑप्शनला पुट करू. ठीक आहे.
लक्ष द्या. लेट ए बी बिलॉंग्स टू रियल नंबर. ए बी च अनालिसिस आहे आपल्याला. इफ द मिरर इमेज ऑफ अ पॉइंट, या पॉइंटची मिरर इमेज ही आहे विथ रिस्पेक्ट टू, याच्या आधी प्लेन होतं, आता काय लाईन. म्हणजेच लाईन ह्या ज्या पॉइंट मधनं पास झाला आहे ह्या दोघांचा तो कोण आहे, मिड पॉइंट आहे. ठीक आहे, हा मिड पॉइंट आहे. बर, मग आता त्याच्यानुसार आपल्याला ए बी फाइंड झाल्यानंतर दोघांची ऍडिशन विचारली, मॉड दिला म्हणजे प्लस मध्ये आन्सर आलं पाहिजे. ठीक आहे. नाव आता लक्ष द्या, याच्या आधी प्लेन होता, आता कोण आहे लाईन. मला मिड पॉइंट तरी याच्यात भेटू शकतो. मिड पॉइंट आता जर मी ऑब्झर्वेशन केला तर ए प्लस 20 डिवाइड बाय 2 हा आपला मिड पॉइंट इज इक्वल टू माहित नाही काय, पण मिड पॉइंटचा जर आपण विचार केला तर तो पहिले नोट करून घेऊ. मिड पॉइंट ए प्लस 20 डिवाइड बाय 2. दुसरा असेल 6 प्लस बी, 6 प्लस बी, 6 प्लस बी डिवाइड बाय 2. एंड थर्ड is ह्या दोघांची ऍडिशन केली तर मायनस ए प्लस 9 मायनस 9 काय म्हणजे कॅन्सल. म्हणजे इथे आता फक्त कोण बाकी राहते, मायनस ए बाय 2. ठीक आहे, मिड पॉइंट आहे ज्याच्यात आपल्याला ए बी अननोन आहे. नाव हा जो मिड पॉइंट आहे याच्यातनं कोण पास झाला, याच्या आधी प्लेन पास झाला होता, आता कोण पास झालाय. जर ही लाईन या पॉइंट मधनं पास झाली आहे तर ते पॉइंट जर मी एक्स वाय झेड च्या जागी प्लेस केले, विचार करा एक्स च्या जागी मी हे नोट केलं. ठीक आहे, तर हे इक्वेशन इन टर्म ऑफ ए मला भेटेल. आता बी च्या जागी वाय च्या जागी हे नोट करणार तर ते इन टर्म ऑफ बी चं इक्वेशन राहील, पण लास्ट वाला इन टर्म ऑफ ए चं इक्वेशन राहील. म्हणजे हे पण ए चं इक्वेशन आहे, हे पण ए चं इक्वेशन आहे, दोघांना इक्वेट करू शकतो आपण. मला काय भेटेल ए, परत ए भेटला, मग या दोघांना इक्वेट केलं तर किंवा या दोघांना इक्वेट केलं तर मला बी भेटेल. दॅट इज युअर आन्सर. नाउ सिन्स लाइन पासिंग थ्रू मिड पॉइंट, नोट करा, सिन्स लाइन passing through mid points, मिड पॉइंट मधनं पास होतीये तर त्या इक्वेशनच्या जागी मला नोट करता येणार आहे. सो काय असेल, a प्लस 20 डिवाइड बाय 2 मायनस 3 डिवाइड बाय 7 असं एक स्ट्रक्चर भेटत आहे. इज इक्वल टू y च्या जागी येणार आहे 6 प्लस बी डिवाइड बाय 2 मायनस 2 डिवाइड बाय 5. त्याच्यानंतर z च्या जागी येणार आहे मायनस a बाय 2 मायनस 1 डिवाइड बाय मायनस 9. So ही टर्म हे लाईनचे इक्वेशन आहे, याच्या थ्रू अजून आपल्याला थोडंफार सिम्प्लिफाईड इक्वेशन भेटेल. याला सॉल्व केलं तर a प्लस 20 मायनस 6 डिवाइड मध्ये हा 2 इथे डायरेक्ट मल्टिप्लाय होऊन जाईल 14. 6 प्लस b मायनस 4 डिवाइड बाय 10 माइनस a माइनस 2 डिवाइड बाय माइनस 80. सो आता या टर्मला आपण या टर्मला a
प्लस 14/14 2 प्लस b डिवाइड बाय 10 मायनस कॉमन घेतला तर a प्लस 2 डिवाइड बाय 18 नोट करू शकतो. आता अजून तुम्हाला सिंपल हे कोण आहे 14 10 18 डायरेक्शन रेशो. मी यांना हाफ नोट केलं तरी हाफ होऊ शकतात, म्हणजे अजून इझी होऊन जाईल कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर. ठीक आहे. सो असं आलंय. नाव यालाच तुम्ही लागल्यास एक स्टेप नोट करून घ्या. 14/7 हा 2 प्लस b डिवाइड बाय 5 आहे, हा a प्लस b डिवाइड बाय 9. नाव a आपल्याला भेटू शकतोय कारण की या दोन इक्वेशन a च्या इक्वल आहेत. इक्वल म्हटलं तर कोणत्याही टू टर्म मी इक्वेट करू शकतो. तो a प्लस 14/7 इज इक्वल टू a प्लस 2 डिवाइड बाय 9. 9 ने मल्टिप्लाई केलं तर 9 आहे, प्लस 9 ने ला मल्टिप्लाई केलं तर 3 म्हणजे 126 प्लस इज इक्वल टू 7a 7a ला मल्टिप्लाई केला तर 14. सो 9a हा 7a हा सेटला सबट्रॅक्ट केला तर 9a minus 7a that is 2a 14 minus 126. So 2a is equal to 6 म्हणजे 2 1 1 minus 1. So minus 56 a ची व्हॅल्यू येते. ही टर्म आपण याच्या बेसवर फाइंड केली. सेम थिंग a भेटला तर आता b पण भेटू शकतो. कुठल्या तरी दोन टर्म इक्वेट करून टाका, b भेटेल. या इक्वेट करा किंवा ह्या इक्वेट करा. ह्या इक्वेट केलं तरी पण चालेल. नाव a प्लस याला आपण इक्वेट करतो -56 प्लस 40 डिवाइड बाय 7 is equal to twice 2 plus b by 5. Now 6 मतलब 4 गेला 2 minus 42 divided by 7 is equal to 2 plus b divided by 5. Finally multiply करून टाका. करा फाइंड b किती येते. मायनस आहे तर लार्ज नंबर मायनस मध्ये येईल. मायनस मध्ये येईल. किती येतोय? याचा b ची व्हॅल्यू -30. दोघांची ऍडिशन विचारली तो ती असली पाहिजे 88 आणि ती पण मॉड मध्ये. सारखीच कॉन्सेप्ट आहे. या आधी पण मिड पॉइंट मधनं प्लेन पास झालं होतं, आता लाईन पास झालं. चले द इमेज ऑफ लाइन. या लाईनची इमेज विचारली. आता डायरेक्ट लाईनचीच इमेज विचारली. तुम्ही याला पॉइंटच्या नुसार पण नोट करू शकता.
जो आपण मिरर इमेजच्या अकॉर्डिंग फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला होता, ज्याच्यात डिटेल पूर्ण सोल्युशन होतं प्लेनच्या अकॉर्डिंग, तो क्वेश्चन आणि हा क्वेश्चन सारखा आहे. विचार करा ना, लाईन दिलेली, मग लाईन म्हटलं तर लाईन कुठनं पास झाली? 1 3 आणि 4. ठीक आहे, याच्यातनं लाईन पास झाली. सो हा मिड पॉइंटच आहे, मिड पॉइंट. आणि आपल्याला जे आन्सर आहे याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आन्सर मध्ये a प्लस बी प्लस सी होता, म्हणून आपण जनरल प्रोसेस फाइंड केली. म्हणजे लाईनचं इक्वेशन आता याच्यात दिलेलं आहे, मी डायरेक्ट घेऊ शकतो. इथं लाईनचं इक्वेशन नोट केलं इज इक्वल टू लॅम्बडा घेतलं तर मला x y z भेटून जाईल. मग ते मी याच्यात प्लेस करणार, लॅम्बडाची व्हॅल्यू भेटेल, लॅम्बडाची व्हॅल्यू भेटली तर मला हा मिड पॉइंट भेटेल. मग मिड पॉइंटच्या बेसवर a ची व्हॅल्यू, b ची व्हॅल्यू, c ची व्हॅल्यू फाइंड करा. हा एक जनरल ऑप्शन आहे. पण तुम्ही विचार करा, a b c ही लाईन आहे ना. ओके, या लाईनच्या नुसार जर पाहिलं सो आपल्याला फक्त पासिंग पॉइंट फाइंड करायचे. म्हणजे जर माझं फर्स्ट ऑप्शन असेल तर ए बी सी ची व्हॅल्यू असली पाहिजे -3 5 -2. जर लास्ट ऑप्शन असेल तर आन्सर असलं पाहिजे -3 5 2. म्हणजे पॉइंट माहित आहे आपल्याला. हे पॉइंट म्हणजे असं समजून घ्या, ऑप्शन मध्ये पॉइंट दिलेले राहिले असते तर हे राहिले असते -3 5 2, किंवा हे राहिले असते -3 5 2 लाईक दॅट, या टाइप मध्ये राहिले असते. ठीक आहे, समजतंय? मग आता याच्यात हे सांगण्याचा पर्पज हा आहे की आपण जनरल प्रोसेस न यूज करता याचं डिस्टन्स आणि याचं डिस्टन्स काय असेल? सेम असेल ना. पॉइंट माहिती आहे, हा पॉइंट माहिती आहे, हा ऑप्शन आहे, आपण ऑप्शनला मॅच करू तरी पण आन्सर येईल. जनरल वेनी तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, नो प्रॉब्लेम. पण अजून काहीतरी वेगळं माहित असलं पाहिजे, थोडंसं शॉर्ट ट्रिक होऊन जाईल, लवकर आन्सर येईल. सांगा आता डिस्टन्स फॉर्म्युला कसा असतो? इक्वेशन नोट करायचं राहतं. हा डिस्टन्स फॉर्म्युला जर तुम्ही पाहिला, आता मी डायरेक्ट नोट करतोय, डायरेक्ट इक्वेशन नोट करू शकतोय किंवा फॉर्म्युला नोट करून घेऊ. x dy प्लस cz मायनस d अंडर रूट मध्ये काय असतो? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. हे याचं डिस्टन्स झालं. याचं पण डिस्टन्स काय सेम, मी याला इक्वेट करू शकतो. म्हणजे हा जनरल फॉर्म्युला झाला. एक साइडला ॲज अ फॉर्म्युला लागल्यास नोट करून घ्या. आपण डायरेक्ट आता रिक्वायरमेंट नुसार चेक करू. या दोघांमधलं डिस्टन्स सेम असणार आहे. तुम्ही इक्वेशन इथे नोट करतोय, ax म्हणजे आपला हा प्लेनचं इक्वेशन नोट करतोय. 2x मायनस y प्लस z प्लस 3 डिवाइड मध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर. म्हणजे काय? 2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर. इथे पण तेच असणार आहे, कारण की दोघांमध्ये प्लेन तर कॉमनच आहे. सो या ठिकाणी पण 2 चा स्क्वेअर -1 चा स्क्वेअर प्लस 1 चा स्क्वेअर असणार आहे. आणि या ठिकाणी पण इक्वेशन हेच असणार आहे 2x. आता हे समजण्यासाठी नोट करतो, इथे डायरेक्टली पॉइंट नोट करायला पाहिजे, कारण की यामध्ये पॉइंट्स असतात x1 y1 z1. इथे पण ते पॉइंट असणार आहे. नाव याची व्हॅल्यू, आता एक ऑब्झर्वेशन करा, हा पार्ट काय आणलाय? याची गरज नाही, याच्यानुसार आपल्याला आता आन्सर पाहिजे. नाव इथे नोट करताना हे पॉइंट मला माहित आहे 1 3 4, म्हणजे मला एक नंबर इथे भेटणार आहे, तोच नंबर इथे आणायचा आहे या ऑप्शनच्या नुसार. दॅट इज युअर आन्सर. सो इथे काय असणार आहे 2 x1 काय घेणार 1 मायनस y ची व्हॅल्यू 3 आहे प्लस z इज अ 4
आणि +3. सो +3 -3 कॅन्सल, 2 + 4 6. सो या ठिकाणी 6 येतोय. तर ह्या ठिकाणी आता पॉइंट काय घेणार 2. x1 काय घ्यायचा त्याचा, हा असेल ना पॉइंट A. x1 घ्यायचा आहे A, इथे B, इथे C +3. हे दोघी इक्वल असणार आहे. सो ABC म्हणजेच कोण, लाईन त्याच्यातनं पास झालेली. चला मग आता यामध्ये जर मी 3, आन्सर काय आणायचं सिंपल 6 किंवा मॉड आहे. समजून घ्या, -6 पण आलं तरी पण मॉड काय करेल, प्लस करेल. लक्षात असू द्या. ना ऑप्शन ए, ऑप्शन ए मध्ये 2 × 3 आणि 3 ने -3 -b, b ची व्हॅल्यू काय 5 प्लस c, c इज -2 +3. सो -6 -11 -13 +3 केलं तर -10. सो हा नॉन 6 येतो, +-6. ऑप्शन ए कट. बी चेक करा. -3 म्हणजे हा काय 2 × 3 -b, b ची व्हॅल्यू काय त्या ठिकाणी -5 म्हणजे +5 आणि 2 हा 2 आहे +3. याची व्हॅल्यू काय येते, आता सर्व ऍडिशन मध्येच आहे. सो 6 + 5 11 12 13 15 नॉन 6 येतो. चेक करा कोणता ऑप्शन मॅच करत आहे, सी की डी. डी, डी चेक करूया. -3. सो 2 ए मध्ये बी मध्ये 5 मायनस आहे. सो मायनस प्लस, म्हणजे इथे मायनस होता म्हणून तो प्लस झाला. ना डी मध्ये -3 आहे, इथे काय घेणार मग a × -3 -b, b ची व्हॅल्यू काय आहे 5 आणि प्लस c, c किती आहे 2 प्लस c आणि ऑलरेडी इथे 3 आहे. सो -6 ओके, आणि हा 5 केला तर -1 -5 -1 -6 आन्सर येत आहे. पण मॉड मध्ये -6 येत आहे म्हणजे किती. सो ऑप्शन डी ला मॅच करतो. पण आता हे समजण्यासाठी आपण एक स्टेप पाहिजे. तुम्ही एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू डायरेक्ट हेच नोट करा ना, असं नोट करता येईल डायरेक्ट, कमी टाइम लागेल. नाही तर मग दुसरा ऑप्शन आहेच. दुसरा ऑप्शन काय होता, जे आता आपण ही प्रोसेस पाहिजे, हा ऑप्शन आहे. हा पॉइंट तुम्हाला माहिती आहे, इक्वेशन लॅम्बडा बनवून XYZ भेटणार, मग तुम्हाला लॅम्बडा भेटेल, मिड पॉइंटच्या नुसार तेच आन्सर येणार. क्लियर. नेक्स्ट वन. On which of the following line lies the point of intersection of this line and plane? रीड करा, लक्षात येईल. On which the following line म्हणजे या चारींपैकी कोणती लाईन आहे जी लाईज करते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाईन अँड प्लेन, असं विचारलंय. लाईन अँड प्लेनच्या पॉइंट ऑफ इंटरसेक्शन वर या चारींपैकी कोणती लाईन लाईज करते.
नाव आता ऍक्च्युली समजण्यासाठी ते ग्राफिकल स्ट्रक्चर आहे. समजून घ्या ही लाईन आहे. आता याच्यात काही त्यांनी असं सांगितलं नाही परपेंडिक्युलर वगैरे, ठीक आहे, ते आपण हा प्लेन आहे आणि एक लाईन आहे, ती इंटरसेक्ट करते हे आपल्याला क्लिअर झालं. लाईन आणि प्लेन एका पर्टिक्युलर पॉइंटला इंटरसेक्ट करतायत. लाईनचं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे आणि प्लेनचं पण इक्वेशन दिलेलं आहे, x + y + z = 2. सो हा जो पॉइंट आहे लाईनचं इक्वेशन आहे x - 4y 2 y - 5 divided by 2 z - 3 divided by 1. याचं मिनिंग समजून घ्या काय सांगितलं. ऑन विच द फॉलोइंग लाईन, ओके, ऑन विच ऑफ द फॉलोइंग लाईन, यापैकी कुठली लाईन आहे जी लाईज करते पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. हा आहे पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ लाइन एंड प्लेन. लाइन पूर्ण पास झाली 4 5 4 5 आणि 3. हा पॉइंट ही लाइन जी ती कशावर लाईज करते, प्लेन, म्हणजे प्लेन पण त्याच्यातनंच पास झालाय. समजतंय ना. प्लेन पण जर त्याच्यातनं पास झालेला आहे त्याच्यानुसार हा जो पॉइंट आहे, एक विचार करा, हा पॉइंट आपल्याला पाहिजे. हा पॉइंट मी हा घेऊ शकतो 4 5 3 आणि ह्याच पॉइंटवर कोणती लाईन लाईज करते विचारलं, म्हणजे याचं मिनिंग काय, मी 4 5 3 जर यांच्यामध्ये प्लेस केलं तर कुठली तरी एक लाईन व्हेरीफाय झाली पाहिजे, असं त्याचं मिनिंग आहे. सो 4 5 3 जर घेतला तर हा काय येतोय 4 5 3. याचा आन्सर 3 येतोय, 1 येतोय. चेक करा जरा. एक मिनिट, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन x y z कुठं लाईज करतोय तुम्हाला लॅम्बडा भेटून जाईल. हा ठीक आहे, लक्ष द्या, ह्याच्याने मॅच होणार ते. ऑब्झर्वेशन करा, हे आपलं जनरल स्ट्रक्चर झालं. याला जर मी लॅम्बडा घेतला, ठीक आहे, हा पॉइंट लाईन वर लाईज करतोय, पण तुम्ही विचार करा हा पॉइंट जर प्लेन वर लाईज करत राहिला असता तर त्यांनी इथे पण सॅटिस्फाय केलं असतं ना. पण यांची तिघांची ऍडिशन 2 नाही, म्हणजे हा जो पॉइंट आहे आपण डायरेक्ट चेक करतो तो प्लेन वर लाईज करत नाही, पण मला हा पॉइंट भेटू शकतो. इज इक्वल टू जर मी लॅम्बडा घेतला तर हा एक्स वाय झेड भेटू शकतो, कारण की तो या प्लेन वर लाईज करतोय. मग तो फाइंड करण्यासाठी प्रोसेस आहे आपल्याकडे. x इज इक्वल टू व्हॉट, 2 लॅम्बडा प्लस 4, y इज इक्वल टू 2 लॅम्बडा प्लस 5 आणि z इज इक्वल टू आहे लॅम्बडा प्लस 3. आता हे कशात प्लेस करणार, प्लेनच्या इक्वेशन, म्हणजे मला लॅम्बडा भेटेल. लॅम्बडा भेटला तर कोण भेटेल, एक्स वाय झेड. मग आता हा एक्स वाय झेड वर कोणती लाईन प्लेस करतेय हे आपल्याला चेक करावं लागेल. समजलं, ही प्रोसेस आहे. नाव सो हे जे पॉइंट आहे त्याला आपण एम घेतोय. सिन्स पॉइंट एम lies on plane, प्लेन वर लाईज करतायत तर प्लेनच्या इक्वेशन मध्ये ते आपण प्लेस करू शकतो. x + y + z = 2. सो 2 लॅम्बडा प्लस 4 y 2 लॅम्बडा प्लस 5 लॅम्बडा प्लस 3 = 2.
So 2 plus 2, 4 plus 5, 5 lambda, 4 plus 9, 4 plus 5, 9 आणि 2, 11, 11 त्या साईडला शिफ्ट केला तर 9 आणि 12, 12 त्या साईडला शिफ्ट केला तर 10, -10. सो लॅम्बडाची व्हॅल्यू येते -2. सो लॅम्बडा इज इक्वल टू -2 आहे. तर आपल्याला पॉइंट भेटून जातील. ते पॉइंट आता व्हेरीफाय करायचे असणार. Therefore x y z -2 जर प्लेस केलं तर -4 + 4 0, -2 -4 + 5 1, -2 प्लस म्हणजे 1. सो 0 1 1 या लाईनवर कोणत्या लाईनवर लाईज करतोय हे आपल्याला चेक करायचं आहे ना. आता ऑप्शन चेक कर. 0 घेतला तो -1, 1 घेतला तर -2 म्हणजे आपण -1 येतोय. इथे पण जर 1 घेतला तर बरोबर -1 येतो. तुम्ही बाकी चेक करा, बाकी मॅच होणार नाही. ऑप्शन आहे 0 -1 1 असं नोट करून घ्या म्हणजे लक्षात राहील. 1 - 3/2 is equal to z 1 + 4/-5. क्वेश्चन ऑलरेडी मी सांगितलं तुम्हाला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किती येईल आन्सर आपण केलेलं 24 ला आपण आलेलं. नोट करा. 2-3 क्वेश्चन बाकी आहेत, कंप्लीट करून. The equation of plane passing through point. Equation of plane विचारलंय ह्या पॉइंट मधनं पास होतोय. And parallel to these two lines. जे प्लेन आहे ते ह्या 2 लाईन्सला पॅरलल आहे. म्हणजे आपला अगदी जनरल क्वेश्चन जो आपण स्टेट बोर्ड मध्ये पण सॉल्व्ह केला आहे. या 2 लाईन्स आहेत ज्या प्लेनला पॅरलल आहे आणि प्लेन एका पर्टिक्युलर पॉइंट मधनं पास होतोय. सो प्लेनला जर त्या 2 लाईन्स पॅरलल आहेत तर प्लेनचा जो नॉर्मल असेल त्याला ते काय असतील, परपेंडिक्युलर असतील. B1 B2. तुम्हाला जर n फाइंड करायचा असेल तर B1 क्रॉस B2 ने आपल्याला आन्सर भेटून जाईल. आणि प्लेनचा पासिंग पॉइंट आहे. इक्वेशन असं नोट करणार आहे ax + by + cz इज इक्वल टू d. फक्त d फाइंड करण्यासाठी पासिंग पॉइंट पण लागतो. प्लेन कोणत्या पॉइंट मधून पास झाला तो दिलेला आहे. तो पॉइंट आहे 2 - 1 - 3. नाउ n फाइंड करण्यासाठी i j k पहिल्या लाईनचा डायरेक्शन रेशो. फक्त लाईन चेक करून घ्यायचं, हे नेहमी लक्षात असू द्या. लाईनचं स्ट्रक्चर बरोबर आहे का नाही. काही वेळेस ते प्लस मायनस मध्ये चेंज करून टाकतात. -4 2 - 3 2. Now 4 माइनस प्लस म्हणजे -12 -j 6 - प्लस 8 प्लस 3 -9 4 -9 -4 -8i -14j 9 आणि 8 -,
बाय डायरेक्शन रेशोज आहे, याला तुम्ही प्लस घेतलं तरी पण चालेल. याला जर आपण 8 प्लस 14 8i प्लस 14j प्लस 13k घेऊ शकतो. सो प्लेनचे डायरेक्शन रेशो आलेले आहेत 8 4 13 आणि पासिंग पॉइंट आहे, प्लेन पास झाला आहे एक्स वाय झेड 2 -1 -3. सो डी फाइंड केला तर आन्सर भेटून जाईल. बरोबर आहे ना स्ट्रक्चर? 8 प्लस 7 प्लस 14 इथे 4 झाला. बरं. Now last parameter 13 minus is equal to b. So 16 minus 14 minus 39. So minus plus 2 minus 37. So equation of plane असलं पाहिजे ax a काय घेणार 8x plus 14y plus 13z is equal to minus 37. त्याला शिफ्ट करा तो प्लस. पासिंग पॉइंट आहे ना, हां तरी पण मॅच होईल किंवा अल्टरनेट ऑप्शन. प्लेन कशातनं पास झालंय, डायरेक्ट ऑप्शन मध्ये प्लेस केले तर मॅच झालं पाहिजे. पण त्या केस मध्ये काय होऊ शकतं, दोन पण मॅच होतात, मग आपल्याला एक प्रोसेस त्यासाठी आहे. ठीक आहे, नेक्स्ट वन. वन 2 3 4 5